एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचं आहे. मॅचला सुरुवात एका साईडला आपण पाहतोय आयोजन कमिटीचा संघ जो प्रथम क्षेत्ररक्षण नाणेफेक जिंकून निवडलेला आहे. गोलंदाजी मारवरती गोलंदाज किशोर. येस ऑफिशियल अंपायर. पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू वाईटचा इशारा. येस दुसरा चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही. लॉंग ऑफ वरून धावत जाणून चेंडू अडवण्याचा प्रयत्न करण्याचा होता पण प्रयत्न थोडस फसले गेले. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. लॉंग ऑन रिजन मध्ये चौकार. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण 5 पाहतोय. एका साईडला आपण पाहतोय आयोजन कमिटीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. हा घरचा संघ आहे पण घरचं मैदान नाही. त्याचं कारण सुद्धा आहे की आपण पाहतोय नारंगीच्या मैदानात ही स्पर्धा आयोजित गेल्या वर्षी प्रकारे सलाने उल्लेख केला होता की दुसऱ्या मैदानावरती आणि तुमचा ग्राफ हा स्पर्धेचा वर्षानुवर्ष वाढवायचा एक चांगला उल्लेख भरतदानी केला होता. ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही. 2 क्षेत्ररक्षकच्या मधून 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. चौकार. मध्ये पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक नाही. त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पार. सर्कलच्या बाहेर. चौकार. सर्वांचं प्रेम आहे. तिडे मंडणगड या संघावरती प्रेम जास्त आहे. इथे प्रेक्षक वर्ग सुद्धा त्यांचा जास्त है. बैट का किनारा था. विकेट कीपर का नहीं मिलते हुए सहारा. पहिल्या षटकाची समाप्ती. धाव फलकावरती धावा 14.
हे कॅच मिस होय की मॅच मिस होय येणारी काळ वेळ निश्चितच दर्शवेल. त्याआधी घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला. ऑन साइडला गेलेला फटका लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक वेगावरती चेंडूवर येईपर्यंत पकडेपर्यंत फक्त सिंगल, फेकी करेपर्यंत फक्त सिंगल. इथून आता प्रकारे ती चूक सुधारली गेली. मॅचमध्ये लक्ष आहे, मॅचमध्ये पूर्णपणे स्वतःला बनवून ठेवायचं. क्षेत्ररक्षक आणि एक धाव सुद्धा वाचणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. निश्चितच सिंगल डबलने स्ट्राईक रोटेशन चालू ठेवणं हे फलंदाजी करणाऱ्या संघाचे प्रयत्न असतील, पण त्या प्रयत्नांना रोखण्यासाठी तुमचं क्षेत्ररक्षण कशा प्रकारे कोणत्या दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं जातं हे सुद्धा पाहण्याची गोष्ट असते. धावफलकर धावा 17, 2 चेंडूंचा खेळ झालाय. ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केले, फेकी होईपर्यंत सिंगल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण 18 पाहतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. एका बाजूला आपण पाहू शकते प्रत्येक चेंडूवरती चर्चा केली जाईल डगआउट मध्ये, कारण की आयोजन कमिटीचा संघ गावदेवी क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. दुरुस्त मार्केट उघडते, पण तो जेल टिपला जाईल का ही सुद्धा पाहण्यासारखी गोष्ट आहे. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, ज्या खेळाडूला प्राइस लावले होतं त्या दिशेने मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून जातोय. षटकार. संघाचं तर नाव गाजतंय, पण मैदानाच्या आतमध्ये संघाला आता नाव उंचवावं लागेल. तिथे फक्त हवाई फायर होती. मिड विकेटला संधी होती, निखिलला संधी होती 500 रुपयाची. जर का पुढे जाऊन झेल पकडला असता, पण सिंगल क्षेत्ररक्षक चुकी. बघा, जर का चेंडू हातामध्ये आला तर फक्त सिंगल असती. या चुका नंतरला कॅल्क्युलेट केल्या जातात. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू निसरल्यानंतर 2 धावा येतात. दुसऱ्या षटकाची समाप्ती आपण पाहू शकता. टीम काळभैरव या संघाची परिस्थिती चांगल्या परिस्थितीमध्ये. धावफलकर धावा 30-30.
थँक्यू. आयोजन दमदार, खऱ्या अर्थाने खूप चांगलं आयोजन आहे. पण त्या आयोजनामध्ये स्वतःच्या स्पर्धेमध्ये स्वतःला टिकवण्यासाठी दोन धावफलक चांगल्या परिस्थितीमध्ये नाही आहे. उजव्या यष्टीचा वायाच्या चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पण पंचांचा काही इशारा नाही त्याचं कारण सुद्धा आहे. चेंडू आपण पाहू शकता ती वाईड लाईन आहे त्याच्या आतमधून ट्रॅव्हल होताना दिसला. डॉट आलाय. डॉट आल्यानंतर दबावमध्ये सुद्धा थोड्याशा काळाने थोड्या वेळासाठी टायरचा गडगडाट सुद्धा झालाय. 3-0-30. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. कव्हर रिजन मध्ये नाही कोण क्षेत्ररक्षक. नोजमॅन लँड मध्ये चेंडू पडला गेला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट. बघा याच गोष्टीच्या चर्चा केली जाते. सर्कलच्या आतमध्ये जर का 2 धावा येतात त्या सिंगल डबलने आपण एका बाजूला पाहतोय काळभैरव क्रिकेट संघ नानवली संघाने सिंगल डबलने स्ट्राईक रोटेशन स्टार्ट ठेवले आणि सिंगल डबलने एनर्जी लेवल सुद्धा वाढते ना मैदानाच्या आतमध्ये. उन्हाचा ताबा, त्याच एनर्जीचा फटका सुद्धा लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला पायाने नाही, फुटबॉल नाही, क्रिकेट खेळायचंय. इथून जर का चेंडू हातामध्ये आला होता बघा जमेची बाब आपण जर का पाहायला गेला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी दोनही खेळाडू एकमेकांना साथ खूप चांगली देतात. असा विचार नाही करते की ज्याच्या बॅटमधून षटकार आला त्याला स्ट्राईकवरती वारंवार ठेवलं नाही. सतीशने चांगला खेळ दाखवला तर निखिलने सुद्धा रंग शेवटच्या मुमेंटला बदलल्यात. धावफलकार धावा 46. इथे कोणीतरी वारा नाहीचा उल्लेख केला होता. त्याच वाराच्या गतीने चेंडू लॉंग ऑन रिजनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. या षटकातील समाप्तीनंतर धावफलकार धावा 52. 50 धावांची पार्टनरशिप करताना टीम काळभैरव क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी करताना वाखाणण्याजोगे कामगिरी. दोन्ही सलामीवीर बॅटर पहिल्यांदा सतीशने प्रभावित केलं, त्यानंतर खरबुजेकर देखकर खरबुजा भी रंग बदलत आहे. निखिलने सुद्धा त्याचे रंग बदलले गेले. स्ट्राईक दोघांचं स्ट्राईक जर का पाहिलं तर आपण पाहू शकता डिबेनच्या स्क्रीनवरती स्ट्राईक रेट सुद्धा दिसतोय 250 तर एकाचा 350. एकाने 11 मध्ये 28 केल्यात तर दुसऱ्याने 7 मध्ये 23. म्हणजे एकाचा 300चा स्ट्राईक रेट असेल तर दुसऱ्याचा 250. हे डिबेनची खासियत आहे. स्ट्राईक रेट सुद्धा फलंदाचा कॅल्क्युलेट करणं हे डिबेनच्या सॉफ्टवेअरवरती आपण पाहू शकतो. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 52. विल्सन नवीन गोलंदाज. नो 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 झेल सुद्धा नाही टिपला जाणार. नो आहे. नो वरती सुद्धा रिक्स घेतली जाते. सिंगलला डबल मध्ये फेकी थोडीशी करा. बॅकअप 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 आहे. बॅकअप आहे. फाईन लेग रिझन मध्ये बॅकअप सुद्धा आहे. नो चेंडू आला तर दबाव सुद्धा असणार आहे. नो नंतर नो +1 2 धावा. नो +2 3 धावा धावफलकामध्ये ऍड होताना. आता इकडून नो आला तर दबाव त्या कारणाचं दुसरं सुद्धा आहे. कारण की आपण सर्वजण पाहतोय श्री भैरी जननी गावदेवी चषक आहे. इकडून सुपर हिट आहे पण पुढील येणारा चेंडू सुद्धा फ्री हिट असणार आहे. फ्री हिट लायसन मिळणार आहे. सुपर हिटची स्पर्धा फ्री हिट सुद्धा असणार आहे. धावफलकर धावा 54.
ऑन साइडला सुपर फटका मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मधून सरळ चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी गोलंदाज राकेशचं स्वागत केले षटकाराने. आम्ही स्वभावाने मूड मध्ये रोडवाले कधी थांबवत नाही हुडमध्ये रोडवाले पोरं माझ्या मस्तान रस्त्यावर बसतात. आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवाले स्वभावाने मूड मध्ये रोडवाले कधी थांबवत नाही हुडमध्ये रोडवाले पोरं माझ्या मस्तान रस्त्यावर बसतात. आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवाले घासलो घासत मी वाजत मी सुम मध्ये सीन मध्ये होमी शिवाय कुणी मला केलं नाही. थँक्यू. अजून येणारे 5 चेंडू या स्पर्धेतील मोठं धावफलक सर्वात बेस्ट टार्गेट सेट केलं जाईल का? आणि समोरचा संघ आयोजन कमिटीचा संघ थोडासा बॅकफुटवरती येताना पाहतोय. 60 धावा एक मोठं धावफलक. फुल टॉस आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. कॅच छुटाय की मॅच बी छुटाय हे पण पाहण्यासारखी गोष्ट असणार आहे. पंचांचा नोचा इशारा. आता नो वाला तर आता फ्री हिट सुद्धा असणार आहे. कारण की फ्री हिट लायसन 9+2 धावफलका धावा 63 धावा धावफलकात लगावल्या गेल्यात. बघा अजून येणारे 5 चेंडू आहेत मॅच मध्ये. आणि जमेची बाब आपण जर का पाहायला गेलं दोन्ही सलामीवीर बॅटर एका बाजूला निखिल असं सतीश दोघांनी प्रभावत वाखडण्याजोगं कामगिरी केले. ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून फक्त 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन असू दे मिड विकेट असो त्या चेंडूला पाहत राहतील. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार 69. थँक्यू. काल भैरव नानावलीचा संघ खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये छाप सोडताना 69. ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत पण नाही पोहोचणार. चेंडू निघून जातोय वन बाउन्स सीमारेचा पार. चौकार. थँक्यू. 1-2 या 1-2 नाही आवडत. 1-2 फक्त स्ट्राईक रोटरीज करण्यासाठी. दोन्ही फलंदाजांचा जर का विचार केला तर चौकार आणि षटकार. 3.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 73. या स्पर्धेतील सर्वात मोठा पहिला संघ आहे काल भैरव संघ जो 70+ जातोय आजच्या दिवसातील. खऱ्या अर्थाने दोन्ही सलामीवीर बॅटरनी वाखडण्याजोगं कामगिरी करतायत. प्रभावित केले येणारे 3 चेंडू. ऑन साइडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत पण थोडस लांब राहत आहेत. ढगात मधून टाळ्या सुद्धा येणार आहे जल्लोष सुद्धा येणार आहे. 77. येईल का ही सुद्धा पाहण्यासारखी. 77. सतीश समा असावी. ऑन साइडला चेंडू स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करेल का? तर येस. हाफ सेंचुरी कंप्लीट होताना दिसते. 51. 51 धावा वैयक्तिक. 13 चेंडू मध्ये 51 धावा डोकल्या गेल्यात. बॅट दाखवायची टाळ्या टाळ्यांची कमी नका होते. वैयक्तिक खेळ आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक आहे. प्रभावित करतो वाखडण्याजोगं कामगिरी. शेवटच्या चेंडू में जिस प्रकार के आगाज अंजाम अंत भला तो सब भला. शेवटच्या चेंडू ग्रँड फिनिश केलाय चेंडूला. वाखडण्याजोगं कामगिरी काल भैरव क्रिकेट संघ नानावली. धावफलकाची धावा आपण पाहतोय 89 रन ऑन स्कोर कार्ड. 90 धाव्यांचा आव्हान असणार आहे. 24 चेंडू मध्ये 14 चेंडू मध्ये 57 धावेची वैयक्तिक खेळी. दोन्ही सलामीवीर बॅटरनी प्रभावित केले. दोन्ही सलामीवीर बॅटरला आपण पाहू शकता. जमेची बाब कालभैरव संघासाठी एकही विकेट नाही आणि त्या बाजूने दुसऱ्या बाजूने आयोजन कमिटीचा संघ खेळताना विकेट नाही आले. ब्रेक थ्रू नाही आले. त्या कारणास्तव थोडासा संघ बॅकफूट. इथून 24 मध्ये 90. संघाची सारी पोर आहेत रणझुंजार. आहेत
थँक्यू डीजे. डगआउट मध्ये पाहू शकता दोन्ही सलामीवीर बॅटर्सचं टाळ्यांच्या गजर करून स्वागत केलं जाते. गरज सुद्धा आहे, प्रभावित केले वाकडण्याजोगं कामगिरी. सतीश असो निखिल असो खूप चांगली कामगिरी केली जाते. टाळ्याने स्वागत केलं जाते. आक्रमक खेळीचा नजारा कशा प्रकारे ठेवला जातो. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोरची मॅच असणार. हायेस्ट टार्गेट सेट केलं गेलं आणि टार्गेट सेट कोणाच्या अगेन्स्ट केलं गेलं हे सुद्धा बघण्यासारखी गोष्ट होती. 90 धावेचं आव्हान. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक सुमधीर संगीत. चला पाहूया श्रीवैरी जननी गावली चषक टिडे या गावाचा. या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. चला पाहूया श्रीवैरी जननी गावली चषक टिडे या गावाचा. या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. मोठे मोठे क्रिकेट वीर आज जमलन या मैदानी. जमलन या मैदानी. आज जमलन या मैदानी. दांडी उडेल कोणाची बॅटिंग आता होईल लय तुफानी. होईल लय तुफानी. आता होईल लय तुफानी. ग्रामस्थ मंडल टिडे गावाचा पाठीमाय साऱ्यांचा. ग्रामस्थ मंडल टिडे गावाचा पाठीमाय साऱ्यांचा. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा. या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा. या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. स्पर्धा भरली श्रीवैरी जननी गावदेवी चषक या नावानी. आईच्या हो नावानी. गावदेवी आईच्या हो नावानी. मोठे रोमांचक सामने होतील. मैदान भरलाई प्रेक्षकांनी. मैदान भरलाई प्रेक्षकांनी. मैदान भरलाई प्रेक्षकांनी. हे आलेल्या साऱ्या खेळाडूंचा मानपान होईल मानाचा. आलेल्या साऱ्या खेळाडूंचा मानपान होईल मानाचा. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा. या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा. या मंडणगड तालुक्यात नाव. विमानाची बक्षीस ठेवल्यानं गो क्रिकेटच्या या स्पर्धेला. क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगीच्या या मैदानाला. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा. या मंडणगड तालुक्यात नाव. थँक्यू डीजे. अडखळ फायटर क्रिकेट क्लब विरुद्ध देवा स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल मॅचला सुरुवात. येणारे 24 चेंडू आणि 90 धावांचा पाठला करायचा आहे. तुम्ही खेळात आम्ही सुद्धा करू शकतो या पॉझिटिव्ह इंटेंटने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करायची आहे.
पहिला चेंडू होती सीमारेषा पार षटकार. गावदेवी क्रिकेट संघाला सुद्धा आहे, तुम्ही 90 केल्यात, आम्ही सुद्धा पाठला करणार आहोत. आउटसाइड द ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न, शफल सुद्धा झाले होते. मग शफल झाले होते मग तो सुद्धा वाईट नसणार आहे. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 6. मॅच मध्ये आणण्यासाठी फक्त आणि फक्त मोठे फटके. टॉस साठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. अडखळ फायटर क्रिकेट क्लब शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळला होता. बैट का किनारा था और विकेट कीपर का पुरेपूर सहारा. पहिला ब्रेक थ्रू आलाय. पासून खूप चांगले ते फटके दिसले होते, पण अशा प्रकारे आपण पाहू शकता मिळावांच्या डोक्यावरतून क्लिअर करणारा फटका एक चांगला फटका होता. पण त्या चांगल्या फटक्याला शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघाला टिकून ठेवून खेळणं सुद्धा इम्पॉर्टंट होतं. आउटसाइड द ऑफ स्टंप सर्कल मध्ये चेंडूला फील्ड केलं जाते फक्त सिंगल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 7. फिलिंगच्या जागल्या होत्या त्या एका फटकाने. आता आपण पाहू शकतो थोड्याशा संतावल्या गेल्या, की 2 मोठे फटके मॅच मध्ये तुम्हाला आणून देतील, पण ते मोठे फटके किती वेळेपर्यंत आणि किती वेळानंतर खेळले जातील हे सुद्धा पाहण्यासारखी गोष्ट आहे. शफल झाले होते. बराच बाहेर ऑफ स्टंपच्या पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 8 रन ऑन स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकर ती लगावल्या गेल्या आहेत. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. आता गोलंदाज आणि फलंदाजाला वाचलं होतं. हे स्टँड वरती चेंडू आदळण्याचा प्रयत्न होता, पण थोडासा आउटसाइड द लेग स्टंप राहिला. त्या कारणासोबत आमच्या दिशेने आले. वाईटचा इशारा केला. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 9. दोन येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का हे पाहावं लागेल. मोठा फटका येईल का, तर उत्तर दिलंय येस. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू क्लिअर करेल. 6 धाव्यांसाठी उत्तुंग षटकार. रंग चढा. या रंग चढलेला जाईल का मॅचला जिंकण्याचा रंग. आतापर्यंत जर का विचार केला तर काल वैभव क्रिकेट संघ यांनी आपल्या बाजूने दिला, त्याचे कारण सुद्धा 90 धावा ठोकल्यात. पण त्या चेस करताना पहिल्या षटकामध्ये सुद्धा मिड विकेटच्या डोक्यावरून बराच वेळ चेंडू हवेमध्ये राहिला, पण जितका वेळ हवेमध्ये राहिला त्याहून लांब पडताना मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावेसाठी उत्तुंग षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगलं धावफलक. 21 रन ऑन स्कोर कार्ड. घेऊया ब्रेक. ऐकूया संदेश. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केलं या दमदार. आयोजन केलं या दमदार. गावदेवी क्रिकेट संघाची सारी पोर आहेत रणझुंजार. पोर आहेत रणझुंजार. थँक्यू. गाण्याचे बोल आहे का आहेत रंग झुंजार. रंग दाखवायला लागते, झुंज द्यावी लागेल, मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. 90 धावांचा पाठला करताना पहिलं षटक
पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकता थोडीशी सुरुवात 4 चेंडूपर्यंत संत होती. त्यानंतर या शेवटच्या 2 चेंडूवर आले 2 मोठे फटके, 2 बॅक टू बॅक सिक्स आणि धावफलकाची परिस्थिती चांगली आहे. 21 रन ऑन स्कोर कार्ड, 21 धावा धावफलकाती लगावल्या गेल्या. गोलंदाजी मारवरती चरण दुसरं षटक घेऊन येताना. थोडीशी घाई करा प्लीज. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता टॉस होताना. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा फिरताना बघा याच गोष्टीची चर्चा केली जाईल. एखादा खेळाडू फटके खेळत होता, तिकडे एका बाजूला सतीशच्या फटके खेळत होता, म्हणजे मोठी बॅटिंग करत होता, पण त्याच्या बाजूला दिलेली निखिलची साथ म्हणजे कॅल्क्युलेट केलं होतं की तूही मोठे फटके खेळणार, तुला चान्स मिळाले, मला चान्स मिळाले, मीही मोठे फटके. आणि जमेची वाफ स्ट्राईक रोटेशन सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं कार्य खूप चांगल्यारीत्या केलं होतं. इथून कोण खेळाडू जो साथ देईल, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. मॅच में ट्विस्ट बाकी आहे, मॅच में ट्विस्ट बाकी आहे. पंचांचा नोचा इशारा आहे. यस, स्टंपच्या पुढे पकडला होता, त्या कारणास्तव अन्न होता. येस, नो आहे तर फ्री हिट सुद्धा असणार आहे. धावफळ करता एक अतिरिक्त धाव ऍड होतो ना, 22-22. ऑन साइडला मोठा फटका, मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडूला पाहण्याचा प्रयत्न करत आहे, पण शेवटच्या क्षणापर्यंत पाहत राहावं लागेल. तिकडे एका आयोजन कमिटीच्या मेंबरने झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण झेल सुटला गेलाय. एक षटकार येतो, षटकारने धावफळ धावा 28. घेऊया एक डीजेला संधी. कशा प्रकारे थोडंसं मिस होताना दिसलं बघा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, आता यष्टीरक्षक नाही करणार चूक. यष्ट्यांवरती चेंडू फेकला गेला आणि पंचांकडे ताद मागितली जाते. ब्रेक थ्रू आलाय, दुसरा ब्रेक थ्रू. धावफळ धावा 28. सकार्य लाख मोलाचा, सकार्य मंगेश टुमरे आणि युवा क्रीडा कमिटी संघाचा. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा. या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा. या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही बघा. तुमचं मोमेंटम असते, जे तुमचे सलामीवीर बॅटर होते, एका षटकारानंतर त्या बॅट्समॅनच्या विकेटवर टिकणं सुद्धा इम्पॉर्टंट होतं, कारण की त्या बॅट्समॅनकडे मोमेंटम होतं, कॉन्फिडन्स लेवल अप होता. कारण की दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जी सलामी जोडी होती, सलामी जोडीने फक्त मोठे फटके नव्हते, सिंगल डबलने स्ट्राईक रोटेशन सुद्धा ऑन ठेवलं होतं. मला दबाव असतो. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या चेंडू वरती सुद्धा षटकाची समाप्ती. धावफळ कर धावा मात्र 28. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजे मास्टर सूरजला.
थँक्यू थँक्यू. बघा ही सुद्धा गोष्ट असे ज्या खेळाडूवरती पहिल्या 2 चेंडूवरती लगातार 2 चौके तो पूर्ण दुसरं षटक नॉन स्ट्राईक एंडवरती काढला. आता तो वेळ त्यांनी काढलाय त्याच्यानंतर दबाव सुद्धा आलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी वेगाने चेंडूला गॅदर केलं गेलं. यष्टांवर लावण्याचा प्रयत्न. पंचांचा नोट आउटचा इशारा. 2 धावा येत आहेत. 2 पहिल्या चेंडूवरती धावफलकार धावा 30 30 धावा. धावफलकार धावा 30 शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली घेण्याचा प्रयत्न करतायत आणि जेव्हा मोमेंटम कॉन्फिडन्स तुमच्या बाजूने असतो क्षेत्ररक्षक सुद्धा तेव्हा चुकी करत नाही. एक चांगला झेल टिपला. त्याच्या बॅटमधून 2 चांगले फटकार आले होते. षटकार त्या सिद्धूला आता मैदान सोडावं लागते. ऑन साईडला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगवरून वेगाने डीप वरतून क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत चेंडूला पकडले. फेकी होईपर्यंत सिंगल पात्र. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 31 जितूच्या जर का लगातार 3 षटकार आले तर सचिन पटेल यांच्याकडून 500 रुपये. 3च्या आधी एक येणं इम्पॉर्टंट आहे असे आमचे स्कोरर मॅन्युअल स्कोरर सांगतायत. 3च्या आधी एक येणं इम्पॉर्टंट आहे. मात्र ते पारितोषिक सुद्धा बदललं जाईल. प्रत्येक षटकारावरती 200 रुपये असतील पण ते कंटिन्यू लगातार 3 केलं तर 500 रुपये सध्या येतील. सचिन यांच्याकडून हे पारितोषिक लगावण्यात आले. बेती गंगा में हाथ धोने का प्रयास किया जा रहा है पण ते हात धुण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. फटके एक्झिक्यूट केले जात आहेत पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होत आहे. वाईड येतोय. 5 चेंडूंचा खेळ झाला. धावफलकार धावा 32. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. षटकाची समाप्ती. धावफलकार धावा नोचा इशारा सॉरी अंपायरचा इशारा नोचा इशारा आहे. शेवटच्या चेंडूसाठी सुद्धा वाट पाहावी लागेल. बघा सकाळपासून जर का आपण पाहिला आयोजन कमिटीचा संघ मैदानाच्या आतमध्ये होता. मग नाणेफेक जिंकल्यानंतर कशा प्रकारे जो निर्णय घेतला होता त्या निर्णयावरती सुद्धा विचार करण्यासारखे असेल. की पहिल्या आपण 2 मॅचमध्ये कसं चित्र वेगळं होतं. 60+ त्या डिफेन्स इझिली झाल्या होत्या. इथून 90चा पाठला करायचा आहे. अखेरकार जितू मॅचला एन्जॉय करतोय. एक षटकार आलाय. एक चांगला मिड विकेटच्या रिझनमध्ये षटकार आलाय म्हणजे बेती गंगा में हात धो लिहिले. 200 रुपयाचा मानकरी सुद्धा झाले. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला.
ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतात, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या मॅचमध्ये आपण जर का पाहायला गेलो औपचारिकता आहे, पण मॅचचा लेखाजोगा विचार आपण त्या चर्चेच्या दिशेने होतं. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, धावचीत सुद्धा नाही घेणार. बघा आपण त्या चर्चेच्या दिशेने होते, मॅचला चर्चा. पहिल्या दोन आपण आयोजन कमिटीचा संघ सकाळपासून या मैदानाचा लेखाजोखा त्यांनी निश्चितच खेळताना घेतला असेल. पहिल्या 2 मॅचमध्ये 60+ जे धावफलक उभं होतं तेव्हा चेस करताना दोन्ही संघ 35च्या आतमध्ये थांबले होते. तदनंतर गुडेकरचा संघ होता, संघाने एक धावफलक होतं, त्याला इझिली 3 षटकामध्ये 40च्या वरचं धावफलक ते चेस केलं गेलं होतं. तदनंतर जर का आपण पाहिलं मॅचचा जर का बॅलन्सिंग स्कोर असेल तर तो 40 आणि 50च्या मधली धावफलका ती चेस होत होती. एका मॅचमध्ये गुडेकर संघाने 15मध्ये 47 सुद्धा चेस केला होता, पण त्यांचा बॅटिंग लाईनअप जी आक्रमक करताना खेळी आणि समोरच्या संघाची गोलंदाजीची लाईनअप सुद्धा माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. इथे आपण पाहतो आयोजन कमिटीच्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर तो निर्णयाची सुद्धा चर्चा केली जाईल की पहिला बॅटिंग घेऊन आक्रमक खेळी करायची होती का समोरच्या संघाला फलंदाजी करून आपण चांगलं आत रोखायचं होतं का, पण ते आत नाही रोखता आलं. त्याचं कारण सुद्धा आहे की दोन्ही सलामीवीर बॅटर ब्रेक थ्रू नाही आला. तो ब्रेक थ्रू जर का कुठे लवकर चान्सेस क्रिएट झाले असते तर तिकडे धावफलकची परिस्थिती, पण त्याआधी मैदानाच्या आतमध्ये जितू देर आहे, दुरुस्त आहे. अजून एक जितूच्या बॅटवरून मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून षटकार येताना.